नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में प्रेम त्रिकोण के चलते महिला की हत्या, आरोपी गिरफ्तार। अंबरनाथ में एक और सनसनीखेज घटना ने शहर को हिलाकर रख दिया है, जहां एक महिला की चाकू से हत्या कर दी गई। यह घटना अंबरनाथ पूर्व के उड़ान पुल के पास स्थित साईं बाबा मंदिर जाने वाली सीढ़ियों के ऊपर हुई, जहां आरोपी ने दिन दहाड़े महिला पर चाकू से हमला किया। मृतक महिला का नाम सीमा कांबड़े है और वह बारकुपाड़ा क्षेत्र की रहने वाली थी। आरोपी राहुल, जो सीमा के साथ प्रेम संबंध में था, उसने अचानक उस पर हमला कर दिया और उसे मौत के घाट उतार दिया। सीमा विवाहित थी, लेकिन वह अपने पति से अलग रहती थी। घटना के बाद पुलिस ने तत्परता से कार्रवाई करते हुए आरोपी राहुल को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल पुलिस इस हत्या के कारणों की जांच कर रही है। यह संभावना जताई जा रही है कि यह घटना प्रेम संबंधों या पैसे के विवाद से जुड़ी हो सकती है। सीमा पर हमला होते देख स्थानीय लोग शॉक हो गए और पुलिस को तुरंत सूचित किया। घटना के बाद इलाके में बैरिकेड्स लगाए गए और पुलिस की जांच जारी है। इस दिन दहाड़े हत्याकांड ने अंबरनाथ में खलबली मचा दी है। हत्या कोणत्या उद्देशाने झाली आहे, महिला कोण आहे आणि आरोपीला आपण ताब्यात घेतलाय का? नमस्कार। आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे। त्यामध्ये सीमा कांबळे वय 42 वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे। या हत्येचं प्रायमाफसी प्राथमिक जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले हे हत्या आहे। आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते, त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न दिल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते। त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे। यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि FIR दाखल करण्याची कारवाई चालू आहे। सर, काही दिवसांपूर्वी ती महिला त्या संबंधित आरोपीवर बलात्काराची केस करण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती, मात्र केस त्यावेळेस घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच सगळा प्रकार घडला अशी माहिती समोर आली। नाही, त्या अनुषंगानं आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे एक तक्रार अर्ज प्राप्त आहे। त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीनं पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला होता। पहिला तिला चाकू मारायला गेला, मी बोलायला गेली, का रे बाबा मारतो तिला चाकू, काय झालं? हे बोलतो तुला बी खलास करत, डायरेक्ट कसा बोलला। तेवढंच माझं पोरगा आलं, म्हणलं जा रे बाबा सोडो, याला बी मारला असेल। मी म्हणलं बाबा पब्लिक नाही, कोण सोडवायला नाही, काय नाही साहेब, काय करणार? चाकू मोठा चाकू, मोठा खंजीर होता। पहिले पोटात उपसलं तर साहेब, मी स्वतः बघितलं डोळ्याने। मग मी बोलले अरे का मारतो? 2 वेळा चाकू मारला साहेब। मी त्याच्यात आलो तर तो पळाला, तर त्याला काय बोललो, काय कशाला रे मारतो असं बोललो। चाकू मारला 2 वेळा पोटात मारला, पोटात मारला। मग लगे मी बोललो त्या बाईला मी रिक्षात टाकल्या इकडून। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।